नमस्कार, लोकविकास न्यूज। पीक नाही तरीही कापणी प्रयोग चालू, शेतकऱ्यांची हाक। हा प्रयोग नव्हे, अन्याय आहे। उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये मे महिन्याच्या पंधरवड्यापासूनच पावसाला सुरुवात झाली। आज तागायत उत्तर सोलापूर तालुक्यामध्ये जवळजवळ पावसाने 1000 मिलीमीटरची नोंद जी गेल्या 50 वर्षापर्यंत रेकॉर्ड काढलं, तर आज तागायत एवढा मोठा स्वरूपाचा पाऊस कधीही झालेला नाही। पण रेकॉर्ड ब्रेक उत्तर सोलापूर मंडलात उत्तर सोलापूर तालुक्यात पाऊस झाला। त्याचबरोबर पाठीमागच्या 2 महिन्यापासून शिना नदीला आलेल्या महापुरामुळे शिना नदीच्या आसपासची गावे, गावाबरोबर शेतजमिनी नदीच्या प्रवाहाबरोबर पूर्णतः वाहत गेल्या। आणि आज परिस्थिती पाहताय कोंडी मंडलातील कोंडी गावामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार खरीप हंगाम 2025-26 साठी सोयाबीन आणि कांदा पीक कापणी प्रयोग करण्यात आला। मात्र प्रत्यक्षात पाहणी दरम्यान जे दृश्य दिसले ते संतापजनक आणि एकदम हृदय पिळवून टाकणारे होते। सोयाबीनच्या शेतात फक्त काड्या आणि कुठेतरी एखादी सडलेली शेंग पाहावयास मिळत होती। अतिवृष्टीने अक्षरशः शेताचा चिखल आणि शेत चिबडी लागल्या होत्या। पूर्ण जमिनी चिबडीखाली गेल्या होत्या। पाहणी करायला आलेल्या अधिकारी व ग्रामस्थांना शेतात स्पॉटवर पोहोचण्यासाठी बैलगाडीतून नेण्यात आले। खरं तर यापेक्षा हृदय पिळवटून टाकणारा दृश्य कोणते असणार। दररोज उन्हातानात मरमर राबणारा शेतकरी दररोज त्याच गुडाभर गवतातून, चगळातून, चिखलातून एक पाय टाकला की दुसरा पाय वर काढत वाट काढणारा माझा मायबाप शेतकरी आज ज्यावेळी अधिकारी वर्ग माझ्या शेतात आला म्हणून मोठ्या उत्साहाने, आनंदाने त्याला बैलगाडी करतो, बैलगाडीत बसवून नेतो, शेतापर्यंत त्या पॉइंटपर्यंत बसवून नेण्याचं कार्य करतो। ज्यावेळी हे प्रत्यक्ष पीक पाहणी करण्यासाठी सर्व मंडळी आली, त्यावेळी भोवतालच्या सर्व पिकांना चिबड लागलेली पाहावयाला मिळाली। सोयाबीनचे हे पीक अस्तित्वातच नसलेले दिसून आले, तरीही नियमाच्या नावाखाली कापणी प्रयोग राबवावा लागला। कापणी व मळणी केल्यानंतर प्रत्यक्ष 100 ग्रॅम सोयाबीन मिळाली, तेही ओलसर अवस्थेत। हा कापणी प्रयोग कोंडी येथील रामचंद्र निळ यांच्या शेतात करण्यात आला। त्यानंतर सदर टीम बापू भोसले यांच्या शेतातील कांदा पीक कापणी प्रयोगासाठी दिलेल्या ठिकाणावर पोहोचल्याचे दिसून येते। मग काय हो, तेथे तर पीकच अस्तित्वात नव्हते। सततच्या पावसाने कांद्याचे पीक पूर्णपणे संपलेले होते। वापसा आल्यामुळे आता शेतकऱ्याला दुसरे पीक पेरणी करावायची असताना देखील सदर प्लॉट निकषानुसार पीक कापणी प्रयोगाला आल्यामुळे मजबुरीने त्या शेतकऱ्याला तो प्लॉट जसाच्या तसा ठेवावा लागला। ही सत्य परिस्थिती आहे। सदर परिस्थिती पाहून प्रत्यक्षात आई खाऊ देईना आणि बाप भीक मागू देईना अशीच दयनीय शेतकऱ्याची अवस्था पाहावयाला मिळते। खरं तर ही परिस्थिती अशीच पुढे राहिली तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत जाणार आहे। मग तो शेतकरी आता मग तुम्हाला खुटी घालाय करूनच नाही त्याला, मी ही शेत बसून ठेवू शकत नाही। मग त्याला आपण प्रत्यक्षात तालुका कृषी अधिकारी धनंजय शेट्टे, सत्यवान अडसूळ नान्नज मंडळ अधिकारी, भाले उपकृषी अधिकारी, बालिका सेंडगे कृषी सहाय्यक, शिवाजी निळ उपसरपंच, गणेश पाटील ग्रामपंचायत सदस्य, महेश मोरे, प्रगतशील शेतकरी महादेव पाटील, बंडू माडवलकर, मनोज निंबाळकर, तसेच शेतकरी रामचंद्र आबा निळ, बापू आबा भोसले, इतर मान्यवरही मोठ्या संख्येने उपस्थित होते। पाटील या सर्व उपस्थित मान्यवरांनी प्रत्यक्ष पाहणी करत पिकच शिल्लक नाहीत हे स्पष्टपणे मान्य केले। यावेळी प्रत्यक्षात उत्तर सोलापूर कृषी अधिकारी धनंजय शेट्टे यांनी परिस्थितीची पाहणी केली व आपले मत देखील नोंदवले। परिस्थिती पाहून शेतकऱ्याची अवस्था खूप खराब झाली असल्याचे अधिकारी शेट्टे यांनी बोलून दाखवले। पाहूया प्रत्यक्षात।
तालुका कृषी अधिकारी उत्तर सोलापूर। आज कोंडी या गावामध्ये 2 पीक कापणी प्रयोग घेण्यात आले। त्यामध्ये पहिला प्रयोग हा सोयाबीनचा घेण्यात आला, दुसरा प्रयोग हा कांद्याचा घेण्यात आला। तर तालुका कृषी अधिकारी उत्तर सोलापूर अंतर्गत जेवढं कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये ऑलरेडी अतिवृष्टी झालेली आहे आणि ह्याचं शासनाला आपण विहित मुदतीत सगळं पंचनामा करून अहवालही पाठवण्यात आलेला आहे। तरी आपण शासन नियमानुसार हे पीक कापणी प्रयोग करत आहोत आणि नियमानुसार जिथं जिथं प्लॉट पडले आहेत तिथं तिथं पीक कापणी प्रयोग आपल्याला घेणं आवश्यक आहे। यावर्षीचा विमा हा यील्ड बेसिसवर म्हणजे उत्पन्न आधारित असल्यामुळं आपल्याला पीक कापणी प्रयोग घेणं आवश्यक आहे। पहिला जो प्लॉट आपण सोयाबीनचा प्रयोग घेतला तिथं 100 ग्रॅमच्या आसपास वजन आलेलं आहे त्या प्लॉटमध्ये आणि अक्षरशः कांद्याचं तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं कांद्याचा प्लॉटवर तर पंचनामा करण्याची वेळ आलेली आहे। तर अशा पद्धतीने जी ग्रामस्तरीय समिती आहे तर त्या समितीमार्फत हा पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या समक्ष आणि माझ्या समक्ष हा प्रयोग घेण्यात आलेला आहे। माझं आज या प्रयोगावर प्रवेक्षण होतं, त्या अनुषंगाने मी इथं उपस्थित होतो। धन्यवाद। परंतु तरी सुद्धा कंपनीचा अहवाल व नियमाचे बंधन म्हणूनच हा प्रयोग सुरू आहे। अगर वो प्याज झाल्यानंतर कंपनी विमा प्रतिनिधी म्हणून देखील प्रतिनिधी यांनी त्यांचे देखील मत नोंदवले, तेही आपण पाहूया प्रत्यक्षात। ठीक है, हम तो समझ गए, आप करेंगे वही बोल रहे हैं ना, मैं पहले से भी वही बोल रहे हैं। नमस्कार, मी आकाश हवालदार, भारतीय कृषी पीक विमा कंपनी मार्फत आज उत्तर सोलापूर मौजे कोंडी येथे पीक कापणी प्रयोगादरम्यान भेट दिली असता पाहणी केला असता एक सोयाबीनचा आणि कांद्याचा प्रयोग ह्याच्या दरम्यान पाहणी केली असता पाठीमागे झालेल्या पावसामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे असं दिसून येत आहे। पण याच दरम्यान ह्या गोष्टी आम्ही लक्षात घेऊन ज्या ठिकाणी पीक कापणी प्रयोग करणं अपेक्षित आहे प्रोसिजरनुसार रँडम पद्धतीनुसार जिथं ते प्लॉट पडलेले आहेत, ज्या शेतात पडलेले आहेत किंवा गट नंबरमध्ये पडलेले आहेत त्या शेतात आम्ही ते प्रयोग करत आहोत। हे प्रयोग करते दरम्यान आम्ही झालेलं नुकसान किंवा बाकीच्या सर्व गोष्टी त्या कन्सिडर केलेल्या आहेत, कुठंच आम्ही त्याला मागे पुढे केलेलं नाही। जे काय ॲक्च्युअल परिस्थिती आहे ते आम्ही मांडलेली आहे आणि इथून पुढे पण जे प्रयोग होतील ते आम्ही ॲक्च्युअल परिस्थिती असेल ते आम्ही तिथं मांडू। त्या पद्धतीने शेतकऱ्यांचं म्हणा किंवा तुमच्या प्रशासनाच्या वतीने ते आम्ही अगदी बरोबर प्रोसिजरमध्ये शासनाने करतायत त्यांना पूर्ण करू द्यावी आणि त्यांनाही तुमच्या गोष्टींची जाणीव आहे। आम्ही शेतकरी घरातलंच असल्याने आम्ही त्या पूर्णपणे गोष्टी लक्षात घेऊन जी काही शासनाने पद्धत नेमून दिली आहे ते या पद्धतीने आम्ही पीक कापणी प्रयोग करून घेत आहोत। धन्यवाद। आता जी सिच्युएशन काय आढळली तुम्हाला, जे सोयाबीन आणि कांद्याचे 2 प्लॉट कोंडीमध्ये तुम्ही पाहिले त्याच्यामध्ये सिच्युएशन काय आढळली? आता 2 ठिकाणी आपण जे पीक कापणी प्रयोग केले तिथं म्हणजे अतिशय नुकसान झालेलं दिसून येत आहे। अगदी पावसाच्या पाण्याने सगळं पीक वाहून गेलेलं दिसतंय आणि उत्पन्नही काय येण्याचं लक्षण दिसत नाही, परंतु जे प्रोसिजर आपल्याला घालून दिली होती त्या पद्धतीने आपण इथं पीक कापणी प्रयोग पूर्ण केले। यावरून एक लक्षात येतं की शेतकऱ्याची एवढी मोठी दयनीय अवस्था झाली असून सुद्धा आज शासनाला जाग येत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांचा सवाल आहे, जेव्हा शेतात काहीच उरले नाही तेव्हा सरकार हे प्रयोग का करतंय? हा नियम नाही, शेतकऱ्यावरील अन्याय आहे। जनतेची ठाम मागणी आहे उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट विमा नुकसान भरपाई मिळावी, सदर पीक कापणी प्रयोग तात्काळ रद्द करावा। स्थानिक पातळीवरील अधिकारी आणि विमा प्रतिनिधी यांनीही मान्य केलं आहे की आम्हाला नियम पाळावे लागतात, पण वस्तुस्थिती भयंकर आहे। मग शासन आणि कृषी मंत्री यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन परिस्थितीचे चित्रण पाहिलेले आहे, तर मग या मंत्री महोदयांना शेतकऱ्याची ही दयनीय अवस्था का दिसत नाहीये? तरी देखील निकष रद्द करण्याची टाळाटाळ का करतायत? मित्रहो, लोकविकास न्यूजचा सवाल स्पष्ट आहे, पिकं वाहून गेली, शेतकरी रडलाय, मग सरकार अजून कशाचे प्रयोग करतोय आणि किती प्रयोग करणार? उत्तर सोलापूर तालुक्यातून लोकविकास न्यूजसाठी रिपोर्टर विशाल ताटे। धन्यवाद।